नमस्कार मंडळी, मी रत्नाकर पवार. गेल्या भागात मी म्हटलं होतं की अशीच एक दमदार मुलाखत मी पुढच्या वेळेला घेऊन येतो. पु ल देशपांडे यांनी असं म्हटलंय की सुख माणसाला मुकं करतं आणि वेदनेच्या पोटी गाण असतं. वेदनेला गाण्याचं रूप देणारे, समाजातल्या विसंगतीवर नाट्य आणि सिनेमा करणारे असेच आजचे दमदार लोकशाहीर आपल्या भेटीला आलेत. लोकशाहीर संभाजी वगत सर, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. हां सर, आज मी तुमचा जो इंटरव्ह्यू करणार आहे तो आउटलुकपासून ते रवीश कुमारांनी सरांचा जो इंटरव्ह्यू केला आहे त्या सगळ्या म्हणजे सगळे मराठी चॅनल, हिंदी चॅनल, आउटलुक थोडं इंटरनॅशनल टच आहे आउटलुकला, इथपर्यंत सरांची व्यक्ती आहे. आणि ह्या सगळ्यामधून म्हणजे मी जे संभाजी भगत पाहिलेत, मी जे संभाजी भगत गेले अनेक वर्ष अनुभवतोय ते आज मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतोय. सर, तुमच्या प्रवासात म्हणजे गायक म्हणून नावारूपाला येण्यापूर्वी तुम्ही एक शिक्षक होतात. तुम्ही सांगितल्याप्रमाणे सायन्सच्या एका शाळेमध्ये तुम्ही शिकवत होतात आणि मग नंतर तुम्ही गाण्याकडे आलात की गाणं हे तुमच्यामध्ये अगोदरपासून होतं आणि शिक्षकी पेशा हा तुम्ही नोकरी म्हणून घेतला. कसं काय, याबद्दल म्हणजे सुरुवात कशी झाली थोडक्यात जर आम्हाला सांगाल. मी एकतर खेडेगावातला माणूस आहे आणि सातारा जिल्ह्यातल्या जावळी तालुक्यामध्ये महू नावाचं एक छोटंसं गाव आहे. त्या गावात मी एका भूमिहीन कुटुंबामध्ये माझा जन्म झाला, अस्पृश्य कुटुंबामध्ये जन्म झाला. आणि तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की ज्यांच्याकडे अक्षरं नसतात, या देशामध्ये ज्यांच्याकडे अक्षरं आहेत ते मौखिक परंपरा जी आहे ती मौखिक परंपरा घेऊन जगतात. आणि या मौखिक परंपरेमध्ये माझा जन्म झाला. माझं संपूर्ण जे बॅकग्राऊंड आहे म्हणजे माझ्या सगळ्या माणसांचं ज्यांना या देशानं नाकारलं, अस्पृश्य ठेवलं हजारो वर्ष, ते सगळे लोक जे आहेत ते मौखिक परंपरेमध्ये होते आणि मी तिथून आलो. माझ्यावर ज्या लोकांचा माझ्यावर प्रभाव आहे त्याच्यामध्ये मातंग समाजाचे जे गायक आहेत त्यांचा प्रभाव आहे, भटके विमुक्त जे गायक आहेत त्यांचा प्रभाव आहे, वारकरी संप्रदायामध्ये जे भजनी लोक आहेत त्यांचा प्रभाव आहे, निरनिळ्या शाहिरांचा लहानपणी गावाकडचे जे शाहीर आहेत त्यांना मी ऐकलं. या सगळ्यांचं एक संचित घेऊन मी मुंबईला आलो आणि शिकलो. शिक्षक होतो मी, परंतु शिक्षक होण्याच्या आधीच मी पथनाट्य करत होतो. मुंबईत आल्यानंतर मला पथनाट्य नावाची गोष्ट एका इंग्रजी मुलीने शिकवली. तिचं नाव सनोबर केशव आणि आव्हान नाट्य मंच म्हणून एक मंच होता आणि त्याच्यामध्ये तिने मला शिकवलं. तर हे शिक्षक होण्याच्या आधीपासूनच मी नाटक म्हणजे पथनाट्याशी संबंधित होतो. आणि गाणं मला तिने सांगितलं की तुमचं गाणं, तुमच्याकडे जी कला आहे ती गाण्याची कला आहे, मौखिक परंपरा, ओरल ट्रेडिशन आहे, ते तुम्ही डेव्हलप करा. त्याच्यानुसार आम्ही इथून पुढे तुम्ही गात गेलात की लहानपणी जे तुम्ही गाणी ऐकत होतात तेव्हापासून तुम्ही गात नाही? मी लहानपणापासून गातो. लहानपणापासून गाते म्हणजे मी लहान होतो. तर 60चं जे दशक आहे ते माझ्या बालपणाचं दशक आहे. म्हणजे मी खूप छोटा होतो आणि 60चं दशक संपूर्ण जगाच्याच इतिहासामध्ये हे 90चं दशक आहे. म्हणजे ज्याला म्हणतो आपण क्रिएटिव्हिटीचं दशक आहे. या दशकामध्ये जगभरामध्ये दुसरं महायुद्ध संपल्यामुळे निरनिळ्या ठिकाणी मुक्तीचे एल्गार होत होते. म्हणजे युरोपमध्ये सुद्धा, आफ्रिकेमध्ये सुद्धा आणि संपूर्ण अमेरिका, सर्वत्र आणि चीनमध्ये सांस्कृतिक क्रांती चालली होती आणि भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बदल चालले होते आणि विद्यार्थ्यांची वगैरे आंदोलनं मोठ्या प्रमाणात सुरू होते. हा जो काळ होता तो एक महाराष्ट्राच्या दृष्टीने सुद्धा नवा होता. तो यासाठी की मुंबई हे एक आंतरराष्ट्रीय केंद्र आहे आणि तिथे या सगळ्या संस्कृतींचा म्हणजे प्रभाव होत होता. आणि दुसऱ्या बाजूला महाराष्ट्र स्वतंत्र झाला होता, संयुक्त महाराष्ट्र झाला होता. तर त्यामुळे देश स्वतंत्र झाला होता, महाराष्ट्र स्वतंत्र झाला होता आणि त्यामुळे एक उन्मेष, नवा उन्मेष संपूर्ण जनतेमध्ये होता की आता आपल्याला आपला देश नवा घडवायचा आहे, आपला महाराष्ट्र नवा घडवायचा आहे, या आशा होत्या. आणि त्या काळामध्ये एक विशेष म्हणजे शिक्षक वर्ग जो होता. हे सगळं सांगण्याचं कारण असं की ज्ञानाच्या प्रक्रियेवर या काळामध्ये मोठा प्रभाव पडला असतो जागतिक पातळीवर. तर महाराष्ट्रामध्ये जे शिक्षक आहेत ते ध्येयवादी शिक्षक होते. म्हणजे मी माझ्या लहानपणी बघितलेले शिक्षक हे ध्येयवादी शिक्षक होते.
मला एक देवघरे नावाचे शिक्षक होते आणि तो माणूस आज जवळजवळ 90 वर्ष 80-90 वर्षाचा आहे. म्हातारा अजून जिवंत आहे त्याला मी जेव्हा जातो तेव्हा दर्शनाला वगैरे जातो. त्यांनी मला खांद्यावर घेऊन जायचे. त्या काळात काय होतं की गावागावामध्ये कलापथकं होती आणि हा सगळा जो प्रभाव आहे तो कोणाचा होता? अण्णाभाऊ साठे, अमर शेख आणि वामनदादा कर्डक आणि भीमराव कर्डक ही सगळी जी मंडळी होती म्हणजे आंबेडकरी जलशी आणि दुसऱ्या बाजूला ही लाल गावठ्याची जलशी यांचा प्रभाव मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्राच्या जनमानसावर होता आणि त्याचीच प्रतिकृती म्हणून प्रत्येक शाळेचं कलापथक होतं. गावात कलापथकं होती. त्या गावाच्या कलापथकामध्ये तो हा माणूस इतकं ध्येयवादी होता की तो एका सफरामध्ये राहायचा. लग्न झालं होतं की नाही झालं होतं मी आजपर्यंत विचारलं नाही कधी. इतका ध्येयवादी माणूस की अस्पृश्यांच्या घरी लहान मुलं नागडी उडी आंघोळ घालायचा, विहिरीवर नेऊन आंघोळ घालायचा, याची कपडे मागून आण त्याची कपडे मागून आण, आम्हाला कपडे घालायचे आणि खांद्यावर घेऊन जायचे आणि मग रात्री तिथे ते चालायचं ना सगळं कलापत्राचा कार्यक्रम. त्यात मी काहीतरी गाणं म्हणायचो आणि लोक टाळ्या वाजवायचे. एवढंच मला छोटंसं आठवतं. इतके छान शिक्षक, इतके ध्येयवादी शिक्षक मला मिळाले. मी आजपर्यंत त्यांना विचारलं नाही की तुम्ही आंबेडकरवादी होता, गांधीवादी होता, तुम्ही मार्क्सवादी होता, समाजवादी होता. मला काही कळलं नाही. पण त्या माणसाच्या एकूणच व्यक्तिमत्वामध्ये एक आई होती आणि ती आई ही इतकी धैर्य होती की तो त्या काळातली ती जी माती म्हणजे पूजनांमध्ये आई उतरणं हे त्या काळाचं श्रेय, त्या काळाला श्रेय आलं पाहिजे. व्यक्ती म्हणून ते ग्रेटच असतील आहेत पण हे त्या काळाचं पण एक कॉन्ट्रिब्युशन आहे. तर मला त्यांनी तिथपासून मी जातो आणि मग भजनामध्ये बारोड म्हणून शाळांमधनं पोवाडे म्हणून हायस्कूलला आलो तर मी शाहीर म्हणून फेमस आहे. तर ते कसं झालं की तो जो प्रसंग आहे तो मी तुम्हाला सांगतो. तर पाचगणी हे शहर म्हणजे एक छोटं गाव त्या काळामध्ये आता आहे अर्बन म्हणजे ज्याला काय होतं पण तिथे अर्बन टच असलेलं टुरिस्ट प्लेस हिल स्टेशन आणि तिथे ब्रिटिशांनी म्हणजे 1856 पासून ते गाव त्यांनी डेव्हलप केलं. 1856ला पहिलं तिथे काहीतरी सुरू केलं त्यांनी आणि तिथपासून इथं हायस्कूल आहे ब्रिटिशांसाठीची. तर तिथे संपूर्ण वर्किंग क्लास पण होता आणि अस्पृश्य कुणबी शेतकरी यांची मुलं ते महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूल होतं आणि त्या हायस्कूलमध्ये मी होतो. ती सगळी मुलं सह्याद्रीच्या रांगांमधनं चालत यायची आणि सकाळी आणि शनिवार असायचं ना तर शनिवारी सकाळी शाळा असायची त्या काळात आणि ती शनिवारची शाळा म्हणजे 7:15ला आणि एक पेटी मास्तर होते रोकडे म्हणून. चांगला प्रचंड चांगला माणूस पण शिस्त मिलिटरी कडक. पण तुम्ही जर नंतर बघितलं तर एकदम चांगला माणूस एकदम. शनिवारी ती अशी उद्यंताची छडी ती घेऊन ती उभे राहायची. 7:15 नंतर काय मला किती वाजता निघालो पहाटे तरी पायाला कडे टोचायचे, चप्पल नाही, स्लीपर नाही, काय नाही. ही सगळी मुलं म्हणजे गरीब सगळी मुलं हे व्हायचं लेट व्हायचं आणि त्या लेटमध्ये आम्ही मार खायचो. आणि मग काय एकदा की गॅदरिंग असायचं तर आमची सगळी खेड्यातली पोरं आता मी भारोड वगैरे म्हणायचो. मला सांगितलं त्यांनी संभार आहे का काहीतरी चांगलं म्हण. मी गाणं ते लिहिलं मारू नका मला शाळेत येऊ द्या वगैरे आणि ते गाणं गायलं मी ते आणि शिट्ट्या टाळ्या ते वन्स मोर सगळ्या शिक्षकांचे चेहरे पडलेले एक आणि पोरचे कळले. आता लय फेमस झालो ना मी यार. सगळ्याचं दुःख मी मानलं ना की कसं सकाळी पहाटे किती पायाला कडे टोचतात ते सगळे ते वर्णन होतं. मला तर ते गाणं आठवत नाही. आणि ते झाल्यानंतर मला दुसऱ्या दिवशी RR चव्हाण नावाचे एक प्रिन्सिपल होते. व्हेरी नाईस पर्सन ॲट द एज ऑफ 83 वारले गेल्या वर्षी. त्याचे मला फोन बिन यायचे बरोबर ज्यावेळेला ते टी व्हीत मला बघायचे मला फोन यायचे अरे काय कसं आहेस वगैरे. वाईला गेलो तेव्हा मग मी त्यांना मी एकदा भेटलो आली तर त्याच्या डोळ्यात असं आले. आणि हे चव्हाण सर होते ही नाईस पर्सन. मला बोलवलं तर परंतु त्यांची छबी अशी होती की चव्हाण सर कधी कुणाला गलत माणसाला बोलवायचेच नाहीत ना ऑफिसमध्ये. ज्याने कुणी काही केलं काम तरच बोलवणार अदरवाईज एकदम चांगला. मला पिऊननी सांगितलं की तो भगत पण आहे बोलवलेस सरांनी प्रिन्सिपलने बोलवलं तर मला तर मुतायला झाले म्हणजे मी म्हणलं संपलं जातं आणि ते कालचं काढच केलेलं आहे ना.
गेलो तर मला उभा केला, पहिला आतमध्ये गेलो. ती एक साळुंकी म्हणून हे होते, साळुंकी म्हणून एक पर्यवेक्षक होते. आणि त्या माणसाचं कसं तो हसला ना की भीती वाटायची. कारण एवढे हसायची विचित्र. आता झालं ते मी गेलो ते हसले. म्हटलं आता आपल्याला दाखला जातात ते. उभं केलं. त्यांनी बऱ्याच वेळ माझ्याकडे लक्ष नाही दिलं, इकडे तिकडे सहाय्य करत राहिले. म्हणजे मला एकदम असं तंग केला. नंतर मग मला विचारलं, हां तुझं नाव काय? संभाजी वगैरे. आई काय करते? काय नाही, शेतमजुरी करते. बाप काय करतो? मुंबईला असतो. काय करतो? चपलांचं काम करतो. कुठल्या गावात येतो? महोत नाही येतो. महाराष्ट्र चाल किती किलोमीटर? मला म्हणला गाणं कोणी लिहिलं? मीच. गाण्याला चाल कोणी लावली? गाणं गायलं. तर मला वाटलं की आता आपलं झालंच, आता संपलेलं आहे. काय सुंदर गाणं. अरे बाप, काय तू सुंदर गातो, सुंदर लिहितोस. आता आम्ही ठरवलं, मीटिंग झाली आमची, आणि शनिवारची शिक्षा बंद. अरे बाप. मग तेव्हा माझ्या लक्षात आलं की गाण्यामध्ये पॉवर आहे. म्युझिक हॅज पॉवर. तो एक प्रसंग मला हे देऊन गेला की पॉवर आहे. मग मी मुंबईला आल्यानंतर मग मी चळवळीमध्ये गायक म्हणून तेच काम मी स्वीकारलं आणि ते करायला. विलास घोगरे आणि तुम्ही, मी असं वाचलंय की आव्हान ही संस्था तुम्ही चालवता, तर काय आठवणी आहेत तुमच्या विलास घोगरेंबद्दल? विलास हा एक विलक्षण गायक या महाराष्ट्राच्या मातीमध्ये गेला. मोठा शायर होता. विलास अत्यंत गरिबीतून आलेला, परंतु विलक्षण प्रतिभा आणि माझा थोरल्या भावासारखा असं मित्र होता. विलासला आम्ही डम्पिंग रोडच्या झोपडपट्टीमधून शोधून काढला आम्ही, आणि त्याला शाहीर म्हणून आम्ही आव्हानमध्ये आणलं. माझ्याबरोबर आव्हान नाट्यमंचामध्ये त्यावेळेस अश्विन तांबेत नावाचा एक, आता गोमंतक टाईम्सचा संपादक होता तो. तो तांब्यात, तो आणि आम्ही दोघे मित्र होतो. आम्ही त्याला आणला. विलासची खासियत अशी होती की विलास म्हणजे शीघ्र कवी होता. आणि ती शीघ्र कवी तो आंबेडकरी चळवळीमध्ये कव्वाल्यांना गाणी कापायला बसायचा. कव्वाले मोठमोठ्या कव्वालांच्या बरोबर तो गाणी कापायला बसायचा. तर ते सामना जायचा, तर सामन्यामध्ये तो गाणी लिहायचा. त्याच्यामुळे त्याला असं गाणी लिहायचं म्हणजे विदिन फ्रॅक्शन ऑफ सेकंड. म्हणजे त्याला सांगितलं की असं सब्जेक्ट आहे, हे त्याच्यामध्ये असं पाहिजे. म्हणजे विलास जर आत्ता जिवंत असता तर विलासनी सिनेमाची अत्यंत सुंदर गाणी लिहिली असतात. अतिशय सुंदर गाणी लिहू शकतात. परंतु ते काय आलं की ते डम्पिंग रोडमध्ये आणि झोपडपट्टीमध्ये तो राहत असल्यामुळे ते टॅलेंट तिथपर्यंत पोहोचलं नाही. आणि विलास नंतर मग हळूहळू या सगळ्यामध्ये पिचत गेला. मी त्याचं ते टॅलेंट, आणि त्याला एक पिऊन होता शाळेमध्ये. शाळेमध्ये सगळे साफसफाई हे करायचं. आणि एवढा मोठा प्रतिभा असलेला माणूस ते रोज संडास साफ करायचा. त्याचं ते एकूण त्याचं ते जॉब, त्याची घरची परिस्थिती, त्याचं एक छोटं स्वप्न होतं की त्याची जी पत्र्याची खोली होती ते फक्त माळा करायचा. एवढंच त्याच्या जीवनात त्याचं एक स्वप्न होतं. एवढ्या छोट्या स्वप्नासाठी तो धडपड होता. आणि ते पिऊन म्हणून त्याला मिळायची नोकरी, ते पैसे, घरातली मुलं बाळं सगळं याच्यामध्ये तो पिचून गेला सगळा. आणि कधीही प्रतिभावान माणसांचा एक प्रॉब्लेम असतो, त्यांचा जेवढा आत्मसन्मान दुखावला जातो ना तेवढे ते पिचले जातात. कारण ते संवेदनशील असतात. आणि बाकी चळवळीमध्ये जो काय त्याला श्वास मिळाला तेवढा त्याच्या जीवनामधलं सगळं चांगलं. आणि आंबेडकरी चळवळीमध्ये तो चांगला प्रवाह होतो. ती एक ओळख त्याच्यासाठी जगण्यासाठी एक ऑक्सिजन होता. बाकी त्याच्या जीवनामध्ये प्राणवायू कुठं दिसत नाही. आणि प्रचंड प्रतिभा होती. म्हणजे लिहू शकत होतं तो चांगलं. म्हणजे कथा कादंबरी जर त्याने ठरवलं असतं तर ही माहिती हवं डन लॉट ऑफ थिंग्स. आणि बहुप्रवाही होता आणि त्याची प्रतिभा. आता गेलेल्या माणसाबद्दल आपण हे सगळं बोलतो, त्यामुळे लोकांना वाटतं की गेल्यानंतर खरंच असंच होतं, माणसं गेल्यानंतरच कळतात. तर त्यातून आणि तो त्या सगळ्या पिछलेपणामध्ये तो रमाबाई आंबेडकर नगरमध्ये
हत्याकांड झाला आणि मी पण गेलो होतो बघायला. तर मला पण तेवढंच डिप्रेशन म्हणजे वाटलं की काय माझ्या म्हणजे काय हे चाललेलं आहे. 11 माणसाचे ठार मारले आणि लहान मुलांसहित मारले. हे कसलं जीवन आहे. आणि त्यांनी पण तेच बघितलं आणि त्याच्यानंतर त्याला ते सहन झालं नाही आणि त्यानं आत्महत्या केली. अतिशय वाईट परिस्थितीमध्ये आत्महत्या केली. तर हे एक चॅप्टर माझ्या जीवनामधलं असं आहे की जे मी कधी सांगू शकत नाही कुणाला. मी आता पहिल्यांदा तुमच्याशी खरं तर विलासबद्दल विस्तारानं बोललो. पण विलास हा अत्यंत प्रतिभावान असलेला परंतु परिस्थितीनं ज्याला पॅक करून टाकला आणि सफोकेट करून टाकला असं माणूस. तर विलाससारखे असं कुठल्याही कलाकाराचं एक आणखी गदर नावाचे एक शाहीर आहे जे तेलुगू आहे, त्यांचा आणि तुमचा संपर्क कसा आहे? काय किस्सा होता? तो काळ जो काळ आहे ना, या काळामध्ये एक चांगली गोष्ट घडत होती की आंबेडकरी जे संचित आहे किंवा आंबेडकरी विचारधारेचं एक पसरणं म्हणतो तेच वेगळी चालली व्याप्ती वाढत होती. म्हणजे ती व्याप्ती भारतभर वाढत होती. महाराष्ट्रातून ती जरा कर्नाटक आंध्र एक चालली होती आणि दुसऱ्या बाजूला लेफ्टचं पण प्रसार आणि प्रचार चालला होता. मी एका विद्यार्थी संमेलनाला गेलो होतो आणि तिकडे मी पहिल्यांदा गदरांना बघितलं आणि मी तो माहोल बघितला आणि गदर विलास पण होता माझ्याबरोबर. आता विलास मी आणि गदर अशा तिघांचे एकदम दोस्त आणि एकदम जवळची माणसं. या दोघांमध्ये मी लहान होतो परंतु त्यांनी कधी मला लहान नाही समजला. कधी काय एखादी गोष्ट आढळली तर ते आम्ही करायचो आणि तिघं बसून पण लिहायचो. हे पण विशेष होता आमचा. तर गदरशी आमची ओळख वाढल्यानंतर आणि गदरचा स्वभाव हा अत्यंत होऊन जात होता. म्हणजे तो पण एकदम गाणी म्हणजे त्याच्या गाण्याचे तर संपूर्ण आंध्रा आणि साऊथवर त्याचं प्रभाव म्हणजे त्याला आता नंदी अवॉर्ड हे सगळे मिळाले. नंदी अवॉर्ड मिळणं म्हणजे मोठी तसं मिळालेलं आहे आणि तो लिरिसिस्ट म्हणून खूपच वर्षा माणूस आणि त्याच्याबरोबर मग माझे चांगले संबंध आले आणि मी संपूर्ण ऑल इंडिया सगळ्या त्याच्याबरोबर फिरलो आणि तेलुगू जे फोक आहे त्याचा अभ्यास केला. नॉर्थच्या फोकचा अभ्यास आमच्या तिघांचं पण हे होतं की आपण ऑल इंडिया फोकचा अभ्यास केला. कारण ऑल इंडिया फोक हे मातीतलं आहे आणि ते लोकसंगीत जे आहे मातीतलं आहे आणि या देशातली ओरिजिनल ट्रेडिशन असणाऱ्या शूद्राचं आहे आणि त्यामुळे त्याचा अभ्यास आपण करण्याची गरज आहे. आणि शूद्रांच्या एकूण त्याला काय म्हणतो की प्रतिभेला जो फ्लोरा आहे तो आपल्याला त्यातच दिसतो. सौंदर्यशास्त्र दिसतं. तर ते आम्ही केलं आणि गदर बरोबर मी खूप कार्यक्रम केले आणि गदरचे माझे म्हणजे संबंध जे आहेत गदर विलास आणि आमचे संबंध एकदम भावासारखे. आणि मी कसं होतं की त्यांच्यामध्ये लहान होतो तर मला ते हवल्या म्हणायचे. हवल्या म्हणजे धांदरट पडून. अरे वा. हवल्या म्हणजे धांदरट. मला ते कधीच नाव नाही मारायचे नाही. हे हवले इधरा. हां तर हवल्या हा तेलुगू शब्द. हा हवले धांदरट किंवा असा चंचल हे हवले इधरा. तर तसे एकदम गावचे आणि आत्ता ते आता वयोवृद्ध झालेले आहेत. आता पण मी जातो हैदराबादला. आता पण त्यांनी तिथं बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल काढलेले आहे आणि बौद्ध धर्म स्वीकारून आता बुद्धाचा प्रचार प्रसार ते करतात सुद्धा आणि त्याचं घर आहे चांगलं घर. मी जातो नेहमी आणि मग त्याची घरची माणसं सगळी एकदम असे दोस्ती आहे. तर विलास जरी गेला असला तरी माझा एक मोठा भाऊ अजून जिवंत आहे आणि त्याचा मला खूप आधार आहे. म्हणजे माझ्या जीवनामध्ये ज्यावेळेस काही असे म्हणजे जे मला सहन होत नाही असं काय घडलं तर मी त्याच्याबरोबर शेअर करतो. दादा शाहीर तुम्ही हायस्कूलला असताना झाला, त्याच्यानंतर इथे मुंबईला आल्यावरती पहिलं तुमचं नाटक किंवा पहिलं सिनेमा किंवा पहिलं टी व्हीवर आला ती काय आठवण होती? असं काही आठवत नाही म्हणजे कधी आलो होती परंतु त्या काळामध्ये वर्तमानपत्र होते आणि आम्ही स्टेट थिएटर करायचो ना त्याचे फोटो यायचे आणि ती आठवण आहे की आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी विद्यापीठाच्या किंवा झोपडपट्टीच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये विद्यार्थी ते केल्यानंतर ते फोटो यायचे आणि ते इंग्रजी पेपरला जास्त यायचे आणि ते मला आठवण कशी माझा एक चुलता होता आणि तो चुलता माझा मस्जिद बंदरला गटायचं काम करायचा
मी चपला करायचा आणि त्याला म्युन्सिपाल्टीवाले लेट द्यायचे. तर त्याला ती मला आठवण कशी आहे त्याची, तो माझा चुलता काय करायचा, तो पेपर बघायचा, त्याला वाचायला नाही यायचं. तर फक्त फोटो दिसला कुठं, संभाचा फोटो दिसला की तेवढा कापून घ्यायचा आणि ते पोत्याखाली तिथे ते त्याचे बसकार असेल ना ते पोत्याखाली ठेवायचा. आणि मला एक दिवस माहीत पडला की मी त्याच्याकडे जायचो नाही, कारण तो माझा चुलता, म्हणजे माझे वडील मुंबईला आणि तोच माझा बापला, त्यामुळे त्याच्यावर प्रेम जास्त. तो 10 रुपयाचा आणि त्याने चप्पलचं काम करायचं. तर ते एकदा मी गेलो तर ते म्युन्सिपाल्टीवाले आले होते आणि त्याने ते बोचकं बाहेर काढलेलं होतं. अरे याला ओळखलं काय होतं, दिल्लीचा राज आहे, ते माझा संभा आहे. अरे ते बोलले कोण आहे, अरे बोललो सगळ्याची आय माय काढणारा माणूस आहे, मग पेपरला फोटो दे. मी म्हणलं काय माणसं कसे काय ठेवतात. तर त्याच्यामुळे मला तेवढी आठवण आहे चुलत्यांमुळे. हे खूपच इंटरेस्टिंग होतं की एक चप्पलचं काम करणारा रस्त्याच्या कडेला माणूस ते कटिंग करून ठेवतो आणि ते मला मला एक लक्षात आलं की गरीब माणसाचं काय हत्यार असतं, तर त्या कागदावर छापून आलेला फोटो, पेपरमधला फोटो, म्हणजे त्याला ते सर्टिफिकेट वाटते. मला ते एवढं काही सर्टिफिकेट वाटलं नाही, पण त्याला ते सर्टिफिकेट वाटलं. तो दारू प्यायचा, तर दारूच्या त्या गुत्त्यावर तो जायचा, उदार दारू प्यायचा आणि जास्त काय झालं की लगेच काढायचा. हां, तर त्याला ते त्याचं ते सर्टिफिकेट होतं आणि त्यानं ते म्हणजे असं करतात ना त्याला लॅमिनेट करून हां, आणि त्याला ते काही माहीत नव्हते काय, फक्त संभाजी बघत आहे. आणि तो माझा म्हणजे खास माणूस, म्हणजे त्याचा मुलगाच ना मी. तर ह्या भावना आहेत माझ्या. आणि त्यात काय म्हणणं आहे, हे ह्या देशातला मीडिया सामान्य माणसासाठी काय असतं ते मला लक्षात आलं माझ्या, की सामान्य माणसासाठी एक प्रोटेक्शन म्हणून तो त्या मीडियाचा वापर करतो. नेते लोक कसा वापर करतात हे मला माहीत नाही, पण गरीब माणूस मीडियाचा काय वापर करू शकतो ते मला कळलं. भन्नाट अनुभव आहे. आणि तुम्ही आलात आणि मग नंतर शाळेची नोकरी ही कशी, म्हणजे काय तुम्ही ठरवलं होतं लहानपणी, काय स्वप्न होतं तुमचं, मोठ्या होऊन काय व्हायचं, शाहीर व्हायचं, शिक्षक व्हायचं, काय? माझं तसं बघायला गेलं तर मला कोणी गाईड नीट नाही भेटलं, त्याच्यामुळे मी कॉमर्सला गेलो. कारण माझ्याकडे दुसरा काही चारा पण नव्हता. मी 10वी पास झालो आणि तिथं कॉमर्स कॉलेज होतं. दुसरीकडे माझं काम हॉटेलमध्ये काम करायचं मी. अरे बापरे. म्हणजे पहिला मी बर्तन बशात होतो जरा माणूस, मग माझं प्रमोशन झालं, मग मी बॉय झालो आणि मग मी गेटर झालो. मी शिमला हॉटेलमध्ये कामाला होतो. तर तिथे मला शिमल्यात तो माझा मालक होता, तुला चांगला वाटलं. मला बोलला तू आता ह्या तिथं पाचगणीतच राहा, कारण कुठं जाणार ना, तो त्याला गेलं वाईला आर्ट कॉलेज आहे, पण तिकडं जाऊन येणं आणि ते सगळं तो मी तिथंच कामाला लागलो. 11वीला ती माझी साईड चुकली. मी कॉमर्स ग्रॅज्युएट आहे. अरे बापरे. आणि मला कॉमर्सचं काय आता आठवत नाही, मला काही येत नाही. मला अकाउंट्स म्हणलं तर मला पण नाही, तुम्ही पण कॉमर्स ग्रॅज्युएट. मला काहीच येत नाही. मला तुम्ही सोशलॉजी विचारा, तुम्ही मला हिस्ट्री विचारा, तुम्ही मला लिटरेचर विचारा, सगळं माहिती आहे. हे मी कसं केलं तर मी कॉमर्स कॉलेजमध्ये जात होतो आणि अभ्यास मी मुंबई मग मराठी ग्रंथ संग्रहालयात जायचो आणि 6-7 तास अभ्यास करायचो. अरे वा. आणि मी तिथेच सोशलॉजी, पॉलिटिक्स हे सगळं मी तिथे शिकलो. आणि मग BCom झाल्यानंतर मग मी विचार केला का ते काय करायचं, मग BEd केलं. आणि मग BEd मला शिक्षक व्हायचं, म्हणजे MCom करून शिक्षक होता येतो. अरे वा. म्हणजे प्राध्यापक. पण मला नाही जमलं ते. आणि मग मी BCom BEd झालं आणि मला कामाला लागलो. म्हणजे ते पण कसं आहे, पहिलं मी अहिल्या नावाचं एक हायस्कूल आहे काळाचं होतं, तिथे होतं. तिथून आलो आणि मग मी नर्मदेमध्ये गेलो 1 वर्ष. 1 वर्ष नर्मदेमध्ये काम केलं. तिथून आलो आणि मग साधना विद्यालयामध्ये ॲड निघाली होती. तिथे मी गेलो आणि माझं काहीच नाही मला विचारलं त्यांनी फक्त मला विचारलं तुझं नाव काय, संभाजी भगत, आणि तू काय काम करतो. तुम्ही म्हणलं मी पथनाट्य करतो असं तसं. ते म्हणले जा सिलेक्ट आहे तुम्ही. अरे बाप. आणि ते कोण होते, गजानन खातू. अरे बाप. नंतर मला कळलं की हे गजानन खातू. गजानन मी त्यांनी फक्त विचारलं काय करतो, पथनाट्य करतो, चळवळीची गाणी म्हणतो, असं काम करतो. मी नर्मदेमध्ये होतो. मी नर्मदेमध्ये 1 वर्ष काम केलं. आम्हाला जा सिलेक्ट जा, उद्यापासून शाळेत. नर्मदा आंदोलनाचा काय अनुभव होता, की तुम्ही कसे ओढले गेला त्या आंदोलनाकडे, की लहानपणापासून तुम्हाला अशी चळवळीची आणि आंदोलनाची ओढ होती काय? नाही, जेव्हा मला कळलं की हे मोठं एवढं सरदार सरोवर होते आणि एवढं मोठं विस्थापन होणार आहे आणि तिथे कार्यकर्त्यांची गरज आहे,
तर मग मी गायक आणि पथनाट्य ना, हां. मी गेलो डायरेक्ट आदिवासीमध्ये आणि गेलो. मेधा माझी अजूनही माझी चांगली म्हणजे मैत्रीण आहे. म्हणजे अजूनही आता ती खूप मोठी आहेत. मी अरे तुरे माझे संबंध तिच्यावर आलो तुझं असतं. कारण काय की आम्ही दोघांचे संबंध तसे चांगले आहेत. तर मेधाकडे गेलो. मेधाने सांगितलं की तू पथनाट्याचं कर. मग मी नर्मदेमध्ये 180 किलोमीटर असा या काठावरून आणि 180 किलोमीटर असा या काठावर असं मी नर्मदा परिक्रमा केली. अरे बाप. आणि मी 1 वर्ष तिकडे होतो आणि मी सगळे आदिवासी तिकडचं जीवन सगळं बघितलं, तिथंच राहिलो. आणि मग आलो आणि मग मला नोकरी लागली. त्यामुळे ती नोकरी लागली आणि ती नोकरी मला शिक्षकाची लागली. ती केली मी 28 वर्ष. हां. आणि मग तुम्ही बालभारतीच्या पॅनलवरती आला, काय अनुभव होता? म्हणजे तुमचं योगदान असं काय हे वाटलं सरकारला की तुम्हाला डायरेक्ट बालभारतीच्या पॅनलवरती? काय झालं की मधल्या काळामध्ये मग माझं नाव जरा सगळ्या अधिकाऱ्यांपर्यंत आणि शासनापर्यंत आणि सगळ्या इंटेलेक्च्युअल लोकांपर्यंत हळूहळू होतं. आणि ज्यावेळेस मग बालभारतीचं हे मला डायरेक्ट पत्र आलं. हे कुणी केलं मला माहीत नाही, पण मला वाटतं की माझे जे अधिकारी होते आणि बाकीचे जे माझे मित्र होते त्यांनी केलं. म्हणजे तात्या म्हणजे आज होते, परत आपले हरी नरके, मोरे सर, ही सगळी आम्ही मंडळी एकत्र. तर मग मला तर कळलं की तात्या आहेत माझ्यासोबत. तात्या म्हणजे आज मी तर एकदम उडालो होता. तात्यांचे माझे त्याच्या आधीपासून संबंध चांगले म्हणजे मुलासारखे संबंध. तर मग बालभारतीमध्ये मी काय शिकलो तर बालभारतीमध्ये अभ्यासक्रम कसा असतो आणि मुलांसाठी कसं लिहायचं ते शिकलो. मुलांसाठी काय आवश्यक आहे ते शिकलो. पण तात्यांचा सहवास हे बालभारतीचं माझ्यासाठी सगळ्यात मोठी गोष्ट आहे. म्हणजे आज तात्यांना तुम्ही आज साळुंकेवरून ओळखत असाल, परंतु तात्या जेव्हा नसते या जगात तेव्हा तात्या हे महात्मा फुलेंनी एवढे मोठे असते. कारण ते त्यांची जी संपदा आहे ग्रंथ संपदा ती तुम्ही पहा आणि त्यांनी काही काम केलेलं आहे धर्मशास्त्राच्या अंगाने जे काम केलेलं आहे ते खूप मोठं काम आहे. कुणाच्या लक्षात आलेलं आहे ते हळूहळू लक्षात येईल. तर तात्यांबरोबरचे संबंध हरिनरके एकदम जवळचे मित्र झाले आणि तात्यांबरोबर एवढे चांगले संबंध झाले की तात्यांबरोबर मी दोनदा बाहेर गेलो म्हणजे मोहनजोदडो हरप्पा याचा अभ्यास केला. आणि त्याचबरोबर जे नॉर्थ ईस्टमधले जे 5 राज्य आहेत ती संपूर्ण त्याचा अभ्यास केला मी त्यांच्याबरोबर. त्याच्याबरोबर हरी होता. हरी हा माझा खूप चांगला मित्र आहे आणि हरी खूप चांगला संशोधक आहे आणि व्हेरी नाईस पर्सन. मला माहिती आहे जगाच्या दृष्टीने काय कोणी काय बोलतात येते, पण हरी इज अ नाईस पर्सन. म्हणजे मला जे काय तर हरीबरोबर काम केलं तात्यांबरोबर. तर हे बालभारतीचं संचित आहे. प्रशांत सरोडकर हा एक नवीन मुलगा सामान्य शिक्षक, पण तो पण एक अत्यंत गावाकडनं आलेला आणि किती टॅलेंट असू शकतं ही माणसं मला तिकडे भेटली आणि मग बरेचसे शिक्षक भेटले मला तिकडे. आणि मग तुम्ही नागरिक सिनेमा नागरिक मला आठवते नागरिक आणि कोर्ट याच्यापैकी तुम्ही पहिलं असं कोर्ट केलं. कोर्ट तुम्ही कोर्टच्या आधी मी शिवाजी अंडरग्राउंड ते येतो मी त्याच्याकडे पहिल्या सिनेमा नाटक आणि मग सिनेमा म्हणजे कोर्ट ज्यावेळेला मी केला त्यावेळेला कोर्टसाठी जी मुलं आली होती माझ्या तर ती अतिशय तुझ्यासारखी अतिशय साधी मुलं आणि ते आले तर ते एकांकिका वगैरे करणारे आणि छोटं काहीतरी अगोदर केलेलं होतं आणि फार काही ग्रेट आहेत असं वगैरे काही वाटतच नव्हतं त्यांच्या बोलण्यावरनं त्यांची स्क्रिप्ट वगैरे. पण मला सुरुवातीला ते आले आणि मला म्हणले की आम्हाला काम करायचं आहे असं असं. तर मी त्यांना म्हणलो की यार स्क्रिप्ट तर दाखवा ना, आपल्याला स्क्रिप्ट तर बघूया चर्चा करून. स्क्रिप्टची बाबतीमध्ये चर्चा केली आणि त्या मुलांमध्ये एक स्पार्क असा होता की दे आर व्हेरी स्टुडियस, अत्यंत अभ्यासू मुलं आणि जी गोष्ट माहीत नाही ती अत्यंत विनम्रपणे शिकणारे. आणि ते माझ्याकडे आले हॉस्टेलला आले. मग आम्ही बसायचो 6-6 तास 5-5 तास असे बसायचो आणि गप्पा मारायचो. आणि मग भारतीय जी संपूर्ण लिगल सिस्टम आहे कोर्टची सिस्टम आहे ती मी अगदी मनूपासूनची सगळी त्यांना समजून सांगितली की काय आहे मनूची मनुस्मृती काय आहे ते कायद्याचं पुस्तक आहे. आणि नंतर ब्रिटिशांनी इथे कायदा आणला. त्याच्या मध्ययुगामध्ये धर्म कायदे होते, धर्माचे कायदे होते. हे सगळं मी त्यांना सांगितलं आणि शाहिरी परंपरा काय आहे ते सांगितलं. ती पोरं जे माहीत नव्हतं ते अगदी सहजपणे 5-6 तास अगदी खाली बसून असे शिकायचे. तामाने असेल विवेक असेल मुलं खूप चांगली होती. आणि मग मी त्यांना म्हणलो की मी कारण मला तर शिवाजीचा अनुभव होता की स्वतःच्या पायावर उभं राहायचं कधी
तर प्रोड्युसर म्हणून त्यांना बोललं की जे सिनेमाला पैसे लागतात ना मी जातो आणि परफॉर्म करतो आणि पैसे आणून देतो. अरे वा. हां. तर ते म्हणाले की असं काही मुद्दा नाही पैशाचा, आपण पैशाचं बघू कारण कमीच पैसे लागणार आहेत. आणि मग ते आणि मला काय नाही, मी बोललो की मला या सिनेमात कायच करायचं नाही, कारण त्यांच्यातलं मला आवडलं काय तर ते काय बोलले, मी ते बोललो की बघा तुम्ही काय करणार आहे ते मला नका सांगा, आपण काय करायचं नाही हे पण. नागरिक सिनेमा हा आपल्या शोषितांचा आवाज होता असं तुम्हाला वाटलं, आणि मग नागरिक एका पत्रकाराच्या जीवनावरती सिनेमामध्ये तुमचं योगदान आहे, तर कसं सुचलं नागरिक संदर्भात? नागरिक महेश केळुसकरची एक होती आणि मी जो कोर्टचं म्युझिक केलं होतं आणि तो ऑस्करला नॉमिनेट झाल्यानंतर बऱ्यापैकी सगळ्या लोकांना माहीत होतं. मग महेश माझा मित्र आहे, खूप जवळचा मित्र आहे. तर महेशच्या कादंबरीवर तो देसाई करत होते, तर मला देसाईंनी बोलवलं आणि देसाईंनी मला विचारलं की असं असं करायचं, आपण म्युझिक करायचं. मी म्हणलं करून टाकू आपण, आणि मग मी म्युझिक त्याचं केलं. आणि देसाईंच्या बरोबर काम करणं एक आणखी एक आनंद आहे. कारण देसाईंना एकतर वसंतराव देसाईंचे नाव, त्यामुळे ते त्यांचं अमेरिकेमध्ये सगळं स्टडी झालेलं आहे आणि ते खूप व्यवस्थित माणूस. मग त्यांच्याकडे सातत्याने जाणं, चर्चा करणं आणि त्यातनं बऱ्यापैकी अनुभव जे रिच झाले. आणि मग आम्ही तो सिनेमा एकदम चांगला केला. परंतु प्रॉब्लेम कसं झाला की झीच्या पुढे, झी मार्केटमध्ये आहे, दादा आहे, आणि त्याच्या पुढे हा सिनेमा रिलीज करणं हे स्ट्रॅटेजी चुकली आणि त्याच्यामुळे आम्ही मार खाल्ला. त्यामुळे तो चांगला झाला, खूप सिनेमा तो अवॉर्ड वगैरे मिळाला, सगळं काय झालं. पण जे आम्हाला अपेक्षित होतं की मासमध्ये चालेल ते मासमध्ये काय एवढं हे नाही झालं. म्हणजे तो सिनेमा भरभरून चालायला पाहिजे होता, तसं नाही चालला. तर ठीक आहे. त्याच्यानंतर मग मी ठरवलं की जे काय करायचं ना ते आपलं असं करायचं की एकदम परफेक्ट, आणि आपल्याला जे आवडतं तेच करायचं. मी काय सिनेमाचा माणूसच नाही ना, मी गाणी लिहू शकतो, मी रस्त्यावर गाऊ शकतो. बेसिकली जलसा हे माझे मुख्य हत्यार आहे, त्यामुळे मी जलस्यावर लक्ष जास्त केंद्रित करतो. नाटक, सिनेमा ही साईड बाय साईड, आवश्यकता जिथे जिथे आहे तिथे जाऊन सबसिडरी ऑप्शन. बस. तुम्ही जालन्याच्या मुलांना घेऊन शिवाजी अंडरग्राऊंड केला, तर शिवाजीसाठी तुम्ही म्हणजे काय विचार केला होता? किती जालन्याची मुलं, फक्त त्याच लोकांना घेऊन असं का? म्हणजे इथे INTला आलेली मुलं, NSDला, FTIला, एवढे म्हणजे इथे टॅलेंट पडलेलं आहे आपल्याकडे, मग तुम्हाला जालन्यातल्या शेतकऱ्यांचीच मुलं का असं हे का? म्हणजे नक्की काय तुमच्या डोक्यात? नाही, प्रॉब्लेम असा आहे की आपल्याकडे शिवाजी लपवण्यासाठी लय टॅलेंट आहे, तर खरा शिवाजी सांगण्यासाठी कुणी पुढे येत नाही. या नाटकाची सगळी कथा आणि संकल्पना आणि सगळं बरंच काय असतं. आणि ज्यावेळेला मी सांगायचो त्यावेळेला ते म्हणते कशाला लपड्यात जातो, कशाला खरा शिवाजी सांगितलं, भानगडीत पडतो वगैरे वगैरे. हे लय सेन्सिटिव्ह विषय आहे, त्यामुळे कोणी कुत्रा विचारायचं. पण मी एकदा एक एकांकिका बघितली, ती जालन्याच्या मुलांची होती, आणि ती एकांकिका संपूर्ण अंधारात होती. एका कंदिलावर, पूर्ण थिएटरमध्ये अंधार, आणि एका कंदिलावरती एक कंदील असतं, त्या कंदिलावरती 5 कॅरेक्टर्स बोलतात. त्या ती पहिल्यांदा ती लाईटच्या प्रश्नावर, म्हणजे शेतकऱ्यांना जे लाईट मिळत नाही ना त्या प्रश्नावर ती एकांकिका होती, आकडा नावाची. आणि मी ती बघितली आणि मला लक्षात आलं की ज्यांना अंधार कळतो त्यालाच प्रकाश काढेल. आणि मी म्हणलं हीच मुलं आहेत. आणि मी शिवाजी त्यांना सांगितलं, ते म्हणले तुम्ही गावी या, आम्ही इकडे मुंबईत नाही राहू शकत, तुम्ही गावी या. गावी तर गावी गेलो, मी त्यांच्याकडे गेलो आणि ते त्यांच्याबरोबर मग काम केलं, बरंच काम केलं. आणि 2-3 वर्ष त्याच्यावर काम केलं आणि मग ते शिवाजी अंडरग्राऊंड आणलं. लोकांकडनंच अन्नधान्य, लोकांकडनंच संपूर्ण, कारण कुणी निर्माता त्याला तर नाहीच आहे ना. मी स्वतः जे काय आंबेडकरी जलसा करून जे पैसे कमवले ते टाकले आणि एकदम आम्ही ती निर्मिती केली. आणि त्या मुलांच्याबरोबर सहजपणे काम करत गेलो. तिथं ती गाणी बिणी मी लिहिली, त्याचे डायलॉग वगैरे जे आहे ते राजकुमारने लिहिले. आणि ती सगळी मंडळी होती, ती सगळी खेड्यातली होती, आणि त्यांचं कसं असतं की आपलं शेती सांभाळून ते करायचं. आणि नाटक त्यांच्यासाठी रंगमळा त्यांचं आपलं ते त्यांचं ठरलेलं होतं की हेच करायचं. तर त्या मुलांबरोबर काम करण्यामध्ये पण मजा आली मला.
2 वर्ष मी 3 वर्ष त्यांच्यावर ॲक्च्युली काम केलं. म्हणजे मी काय करायचं की रविवारी जायचो ना, तर रात्रीची गाडी पकडायची, रविवारी सकाळी पोहोचायचं, दिवसभर त्याच्यावर काम करायचं, रात्री परत गाडी पकडायची, शाळेत यायचं. आणि हे सगळं तुम्ही स्वतःच्या याच्याने करत हा सगळं हां, त्यातनं ते उभं राहिलं. आणि ज्यावेळेला ते आलं थिएटरला, तेव्हा लक्षात आलं आमच्या की हे काय आम्ही केलेलं आहे. अरे बाप. आणि तोपर्यंत माझं काय म्हणणं होतं की एक 10 प्रयोग करायचे, कारण मला शिवाजी खूप लागला होता. अरे बाप. शिवाजी यासाठी लागला होता की शिवाजीच्या नावाने राईट होते मुंबईत आणि हातनाक लोक बळी जातात. शिवाजी कधीच असा माणूस नाही, म्हणजे शिवाजी राजा म्हणून आणि माणूस म्हणून कधीच असं नव्हता. हे मी इतिहासाचा टीचर म्हणून, इतिहासाचा अभ्यासक म्हणून मला चांगलं माहीत होतं. म्हणजे गोविंदराव पानसरे यांचं पुस्तक वाचणं ते तर आहेच, पण आजूबाजूला जे शिवाजी मी वाचत होतो आणि शिवाजीबद्दलची माहिती मी जी काढली होती, तर ती नव्हतं, तसं नव्हतं. इतिहासाची खरे दस्तऐवजसुद्धा हे शिवाजीबद्दल चांगलंच, म्हणजे शिवाजी ॲज अ ग्रेट फिलॉसॉफर, थिंकर आणि एक त्याला काय म्हणतो आपण की तुझं महामानव असं माणूस असू शकत नाही. धर्माच्या आणि जातीच्या नावानं असे भानगडी करणारा माणूस होता आणि त्याच्या नावाने हे धंदे चालले. तर हे मला खूप लागलं होतं. त्यामुळे मी कोणत्याही स्टेजला द्यायला तयार होतो. म्हणून मी काय म्हणलं की आता हे पैसे टाकले आपण, हे बुडले, हे शिवाजी बाबासाहेबाचे पैसे शिवाजीला, हे बाबासाहेबाचेच आहेत पैसे, बाबासाहेबाचे पैसे शिवाजीला. म्हणजे ठीक आहे. आणि काय होणार आहे, ते बुडणार आहेत पैसे. 10 प्रयोग करू, 15 प्रयोग करून आपण आपलं एक नाटक केलं. मी शिवाजीच्या ऋणातून मुक्त झालो ॲज अ शाहीर. कोणत्याही शाहिराचं कसं असतं की त्याच्यावर शिवाजीचे लय उपकार असतात. शिवाजीचे उपकार यासाठी असतात की महाराष्ट्रामध्ये कोणताही शाहीर शिवाजीचं नाव घेतल्याशिवाय जगू शकतो. मी शाहीर आहे पेशन आणि मनानं मी शाहीर आहे आणि शिवाजीची माझ्यावर ऋण आहे, त्या ऋणातून मुक्त व्हायचं. तर हे संभाजी भगत आपण आज त्यांचे आत्तापर्यंतचे म्हणजे भूतकाळामध्ये त्यांनी जे उपक्रम केले त्या संदर्भात आपण बोललो. याच्या व्यतिरिक्त आत्ता वर्तमान काळात आणि भविष्य काळात संभाजी भगतांचे जे काय उपक्रम आहेत, जे अवॉर्ड विनिंग उपक्रम आहेत, ज्यांना आत्ता सध्या ऑफबीट फिल्म्स, ज्याला आपण नॅशनल इंटरनॅशनल फिल्म्स ज्या असतात शॉर्ट फिल्म्स वगैरे, त्याच्यामध्ये त्यांचं सध्या जे इन्क्लिनेशन आहे त्या संदर्भात आपण पुढच्या एपिसोडमध्ये माहिती करून घेणार आहोत. तुर्तास इथेच थांबूया. धन्यवाद.